नमस्कार। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी ज्वारीच्या पिठाचे मस्त खमंग कुरकुरीत धिरडे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे, अर्धी वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं। ज्या वाटीने आपण 1 वाटी ज्वारीचे पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं। त्यानंतर 2 चम्मच बेसन घालायचं। पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यापेक्षा हा थोडा मोठा आहे। त्यानंतर 2 चम्मच तांदळाचे पीठ घालायचं। बेसन घातल्यामुळे धिरडे चवीला छान लागतात आणि तांदळाच्या पिठामुळे धिरडे कुरकुरीत होतात। त्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ घालायचं। इथे वाटीमध्ये मी लसूण, मिरची आणि ओव्याची पेस्ट करून घेतली आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। मिरचीची पेस्ट घातल्यामुळे धिरडे छान चविष्ट होतात आणि हे तुम्ही असेही खाऊ शकता, यासोबत चटणी नसली तरीही चालेल। मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे पीठ भिजवून घ्यायचं। पीठ आपल्याला अगदी पातळ भिजवायचं आहे, पण सुरुवातीला यात 1 वाटी पाणी घालून पीठ भिजवून घ्या। असं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवलं की पिठात गाठी होत नाही। आणखी यात मी 2 वाटी पाणी घालून घेते। पीठ आपल्याला अगदी पातळ करायचं आहे। बघा, अशा प्रकारे पातळ पीठ भिजवायचं। आता यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे धिरड्याला छान आंबट टेस्ट येते। लिंबू नसेल तर 2 चमचे दही घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घालायची। बघा, असं पातळ पीठ भिजवायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। पीठ असं 15 मिनिटं भिजत ठेवलं की धिरड्यावर मग छान जाडी पडते। आता 15 मिनिटांनंतर पाहूया, पीठ व्यवस्थित मुरलं आहे। आता आपण याचे लगेच धिरडे बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा व्यवस्थित गरम झाला की तव्याला आधी ब्रशने तेल लावून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही पीठ तव्यावर सोडता त्यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची। कमी गॅसवर जर तुम्ही पीठ तव्यावर सोडलं तर धिरड्यावर जाडी पडत नाही। आणि पीठ तव्यावर सोडताना आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण मधात तवा जास्त गरम झाला असतो। धिरडं तव्यावर सोडल्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच धिरडं भाजून घ्यायचं, म्हणजे मग धिरडं छान कुरकुरीत होते। हा तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे धिरडं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी भाजला जाते। जर तुम्हाला थोडे जाड मऊ धिरडे बनवायचे असेल तर पीठ थोडं घट्ट भिजवायचं आणि असे कागदासारखे पातळ धिरडे बनवायचे असतील तर पीठ पातळ भिजवायचं। हे धिरडं आपण पलटून घेऊयात। बघा, छान सोनेरी रंगावर भाजला गेला आहे। दोन्ही बाजूने तुम्ही हे भाजून घेऊ शकता किंवा डोशासारखं एकाच बाजूने भाजून घ्या, छान कुरकुरीत होते। तर अशा प्रकारे सगळे धिरडे भाजून घ्यायचे। हे धिरडे तुम्ही लोणच्यासोबत, भाजीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे भाजून घेतले आहे, पण त्याची साल काढले नाही आहे। त्यानंतर या 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार 1 चमचा मीठ। आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे। आता यात कोथिंबीर घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि परत हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं। याची पातळ पेस्ट तयार करायची आहे। बघा, अशा प्रकारे मी शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यात आणखी पाणी घेऊन यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं। ह्या चटणीमध्ये आता आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा ते 1 चमचा तीळ घालायचे आणि पीठ आता चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ खूप पातळ भिजवायचं आहे, तर आणखी यात मी 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घेते। बघा, अशा प्रकारे पातळ पीठ भिजवून घ्यायचं। आता 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं आणि त्यानंतर याचे डोसे किंवा धिरडे बनवून घ्यायचे। 10 मिनिटं पीठ मी भिजत ठेवलं होतं। आता याचे आपण धिरडे बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घ्यायचे।
आता चमचाभर बॅटर घेऊन असं मधात सोडायचं। बघा यावर छान जाडी पडली आहे। धिरडं वरच्या बाजूने थोडंसं शिजलं की यावर तेल घालायचं। 1 ते 2 मिनिटं लागते हे धिरडं शिजायला। हे खालच्या बाजूने भाजलं गेलं की पलटून घ्यायचं। बघा मस्त खरपूस रंगावर हे भाजलं गेलं आहे, छान जाडी पडली आहे। यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीच घातलं नाही आहे। अशा प्रकारे तुम्ही याचे धिरडे बनवू शकता। आता याच पिठाचा मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते। डोसा बनवण्यासाठी पीठ आणखी थोडं पातळ करायचं। इथे तवा गरम करून घेतला आहे। तव्याला आधी तेल लावून घ्यायचे आणि पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची। गॅसची फ्लेम हाय ठेवली तरच धिरडे आणि डोशाला छान जाडी पडते। पीठ तव्यावर सोडताना आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मध्ये जास्त गरम झाला असतो। आता 1 ते 2 मिनिटं डोसा भाजून घ्यायचा। तवा मी असा गॅसवर हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजतो। डोसाला असा ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। हा डोसा आता तयार झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। जर तुम्हाला काहीतरी कुरकुरीत खायचं असेल तर असे डोसे बनवून खाऊ शकता, किंवा थोडे नरम पाहिजे असेल तर अशा प्रकारे धिरडे बनवा, किंवा डोसे सुद्धा थोडे जाड बनवले की नरम येतात। हे डोसे किंवा धिरडे तुम्ही लोणच्यासोबत, टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी पत्ताकोबी किसून घेतली आहे। यातच 2 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आणि इथे प्लेटमध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, जिरं आणि कढीपत्ता घेतला आहे। हे मिक्सरला जाडसर वाटून याचा ठेचा करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे मी जाडसरच ठेचा करून घेतला आहे। आता यात पाव चमचा ओवा टाकायचा, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे बेसन टाकायचं। बेसन घातल्यामुळे धिरडे छान खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, पाव चमचा हळद आणि इथे वाटीमध्ये मी 1 मोठ्या लिंबाचा रस पिळून घेतला आहे। ह्या धिरड्यामध्ये लिंबाचा रस नक्की घाला, यामुळे आंबट टेस्ट छान येते। लिंबू नसेल तर 2 चमचे दही घालू शकता। त्यानंतर थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घालायची, थोडंसं टोमॅटो बारीक कट करून टाकायचं। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता पीठ भिजवून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं। तर आधी ह्यात मी 1 वाटी पाणी घालते। हे घट्टच आहे, आणखी 1 वाटी पाणी घालायचं। बघा अशा प्रकारे पीठ भिजवायचं, खूप पातळ किंवा खूप घट्टही करायचं नाही। तर हे पीठ भिजवायला मला 2 वाटी पाणी लागलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 15 ते 20 मिनिटांनंतर पाहूया, पीठ व्यवस्थित मुरलं आहे। आता आपण याचे लगेच धिरडे बनवून घेऊयात। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा, तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा, त्यानंतर धिरडे तव्यावर सोडायचं। यामुळे धिरड्यावर जाळी छान पडते। असं पातळ धिरडे बनवून घ्यायचं। जाड धिरडे बनवले की शिजायला वेळ लागतो, त्यामुळे असे पातळ धिरडे बनवून घ्या आणि पीठ तव्यावर सोडल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। धिरड्यावरून असे छान तीळ घालून घ्या, तेलसुद्धा घालायचं, यामुळे धिरडं चवीला छान लागते। वरच्या बाजूने धिरडं सुकलं की आता पलटून घ्यायचं। बघा छान जाडी पडली आहे, रंगसुद्धा छान आला आहे। दोन्ही बाजूने धिरडं छान खमंग भाजून घ्यायचं। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच प्रकारे पातळ धिरडे बनवून घ्यायचे आणि छान खमंग भाजून घ्यायचे। हे धिरडे तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा केचपसोबतही खाऊ शकता। खूप टेस्टी लागतात, झटपट तयार होतात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप ज्वारीचे पीठ घेतले आहे। यात पाव कप रवा घालायचा। रवा घातल्यामुळे ही रेसिपी छान कुरकुरीत होते। त्यानंतर पाव कप तांदळाचे पीठ घालायचं। तांदळाचे पीठ घालणे ऑप्शनल आहे, जर तांदळाचे पीठ नसेल नाही घातलं तरी पण चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता पीठ भिजवून घेऊयात। तर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर आधी मी 1 कप पाणी घेतलं आहे। तर पीठ भिजवण्यासाठी किती पाणी लागते हे मी तुम्हाला शेवटी सांगते।
आता यात कपभर पाणी आपण पूर्ण घातलं आहे। पीठ थोडं घट्टच आहे, आणखी थोडं पातळ करायचं। तर हे पूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला 2 कप पाणी लागलं आहे। अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं, खूप पातळही नको आणि खूप घट्ट पण पीठ भिजवायचं नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे। पीठ मुरेपर्यंत आपण एक शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, जिरा आणि मीठ घेतलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आंबट टेस्ट येण्यासाठी थोडीशी चिंच घेतली आहे। चिंचेऐवजी तुम्ही दही किंवा लिंबू घालू शकता। आता हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये घालून याची बारीक चटणी करून घ्यायची। चटणी मिक्सरमधून वाटताना यात पाणीसुद्धा घालायचं। तर चटणी मी तयार करून घेतली आहे। आता यावर मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याचा तडका घालायचा। तर ही आपली चटणी तयार झाली आहे। पीठ भिजत ठेवून सुद्धा आता 15 ते 20 मिनिटं झाले आहे। हे परत एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ जर थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घाला। बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी। आता आपण याचे धिरडे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि हे पीठ तव्यावर सोडायचं। जेवढे शक्य होईल तेवढे हे गोल धिरडे बनवून घ्या। बघा धिरड्यावर छान जाळी पडत आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवली तरच धिरड्यावर जाळी पडते। गॅस जर तुम्ही कमी किंवा मध्यम आचेवर ठेवला तर धिरड्यावर जाळी पडत नाही। धिरड्यावरून सुकलं की यावरून असं तेल घालायचं। आता हे पलटून घेऊया। मध्यम आचेवर दोन्ही बाजूने धिरडं भाजून घ्यायचं। बघा छान खरपूस रंगावर भाजला गेला आहे आणि जाळीसुद्धा छान पडली आहे। तर दोन्ही बाजूने मी धिरडं भाजून घेतलं आहे। याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। एवढ्या पिठामध्ये मध्यम आकाराचे 7 ते 8 धिरडे तयार होतात। हे धिरडे हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत, टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा नुसतं लोणच्यासोबतही छान लागतात। तर या पद्धतीने एखाद्या दिवशी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी हे धिरडे बनवून बघा। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं। यात पाव कप दही घालायचं। दह्यामुळे रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते, त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। आणखी थोडं पाणी घालून घेऊया। तर हे पीठ भिजवण्यासाठी मी 1.5 कप पाणी वापरलं आहे। बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी, खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको। त्यानंतर इथे प्लेटमध्ये मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, 1 चमचा जिरं आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। तर इथे खलबत्त्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतली आहे। ह्या रेसिपीला लसूण आणि हिरव्या मिरचीमुळे खूप छान फ्लेवर येतो। आता यात अर्धा कप मेथी टाकायची। मेथीची फक्त पानं घ्या, त्याला देठ ठेवायचे नाही। त्यानंतर पाव कप बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यात मी थोडीशी हळद घालते। हळद घातल्यामुळे रेसिपीला रंग छान येतो। तर हे आपलं पीठ तयार झालं आहे। आता यावर झाकण ठेवायचे आणि 15 ते 20 मिनिट पीठ मुरू द्यायचं। 15 मिनिटांनंतर पाहूया, पीठ व्यवस्थित मुरलं आहे। बघा ह्या पिठाची अशाच प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे, हे डोशासारखं पातळ करायचं नाही। आता आपण याचे धिरडे बनवणार आहोत। याचे तुम्ही धिरडे, घावन किंवा डोसे बनवू शकता। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे आणि हे पीठ तव्यावर सोडताना आधी मिक्स करून घ्यायचं, कारण कधी कधी पीठ खाली बसतं आणि वरती फक्त पाणीच असते, त्यामुळे एकदा असं हे मिक्स करून घ्या। आता 1 चमचा पीठ घेऊन तव्यावर असं पसरून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरच धिरडे भाजून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं लागतात धिरडे भाजायला। वरून थोडंसं सुकलं की यावर तेल घालायचं। तेल किंवा तूप घालू शकता,
तूप घालून तर हे मेथीचे आणि ज्वारीचे धिरडे खूप छान लागतात, पण मी आता तेलच घालत आहे। 1 मिनिटानंतर हे पलटून घेऊया। बघा असं छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं। दोन्ही बाजूने भाजून घ्या। धिरडे जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर थोडे कमी शिजवा, पण कुरकुरीत पाहिजे असेल तर चांगले जास्त वेळ भाजून घ्यायचे आणि पीठ थोडं पातळ करायचं, म्हणजे मग आणखी कुरकुरीत होणार। सकाळी काहीतरी हलका नाश्ता बनवायचा असेल किंवा डायबेटिक लोकांसाठी तर हा उत्तम पर्याय आहे। मुलं ज्वारीच्या भाकरी किंवा ज्वारीचे पदार्थ खात नाही, तर त्यांना अशा प्रकारे हे धिरडे बनवून द्या, खूप छान लागतात। त्यांना कळणार सुद्धा नाही की हे ज्वारीच्या पिठापासून बनवले असणार। याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। 1 वाटी पिठामध्ये 6 ते 7 धिरडे तयार होतात। हे धिरडे बघा काठाने छान कुरकुरीत आहे, मधात मऊ आहे। ह्या गरम गरम धिरड्यावर तूप घालून तर हे खूप छान लागतात, किंवा हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।